येथे उपस्थित असलेले समस्त व्यासपीठ आणि माझ्या लाडक्या शिवभक्तांनो, मी छत्रपती हायस्कूल राक्षीचा विद्यार्थी. माझे नाव अनिरुद्धा आबाजी खोत. माझ्या भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्णकाळ आणि आजचा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. साईचं कुकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. जगत गुरु तुकोबरायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र. कायम आठवणीतला भाळ म्हणजे महाराष्ट्र. कर्तृत्वाच्या सरीनं हिरवागार झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र. आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. खरं तर आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे? सगळ्या टायरवाले केरळचे, बांधकामवाले यूपीचे, गवंडवाले बिहारचे, सुतारवाले राजस्थानचे, हॉटेल सगळी दक्षिणातांकडे. साहेब, ही पोरं इथं काम करतात, या महाराष्ट्रात येऊन काम करतात, याचं मला मुळीच वाईट वाटत नाही. पण आमच्या महाराष्ट्रातली पोरं कॉलेजच्या कट्ट्यावर बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या, नाहीतर कुठल्या तरी भाईच्या मागं जाय की म्हणून फिरायचं. याच्या पलीकडे काय करतात का नाहीत? अहो, त्यांना सांगा, आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठल्या ऐऱ्या घेरानं किंवा लुंग्या सुंग्यानं लिहिल्या नाही. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय शायरांच्या डाफांनी, घोड्याच्या टापांनी, ढगाच्या गडगडाटानं, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या नालीनं. सुकानं मरतं म्हणून घोडकिंडीची पावन खिंड करणारा बाजी प्रभू काय? मानेवरती तीक्ष्ण डोका असताना देखील बचेंगे तो और भिडेंगे म्हणा दत्ताजी शिंदे काय? या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणारा तानाजी मालुसरे काय? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शत्रूला पाण्यामध्ये दिसणारे संताजी धनाजी काय? हा तर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. तुमच्या तरुण पिढ्यांना तुम्ही समजावून सांगा. आपण असं नानवरायांनी तुकोबरायांनी सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं चालायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं. पण आजच्या जन्माला आलेल्या पोराला सांगावं लागतं की बाबा रे, या महाराष्ट्राच्या मातीसाठी या शिवरायांनी आपला प्राण अर्पण केलाय. आता तुला जीव द्यायची गरज नाही. या मावळ्यांनी या मातीसाठी आपला रक्ताचा अभिषेक घातलाय. तुला आता रक्त सांडायची गरज नाही. पण या मावळ्यांनी जे बलिदान दिले, ती बलिदानाची जाणीव आपल्याला ठेवायला पाहिजे. आणि बलिदानाची जाणीव ठेवण्याचे मार्ग कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन मिरवणं असं मला वाटत नाही. तर या महापुरुषांना डोक्यावरती घेऊन मिरवण्याआधी त्यांना हृदयात मिरवावे लागेल. आज इथं किती आईबाप आहेत ज्यांनी आपल्या पोरांना सांगितलं घाबरायचं नाही, लढायचं. शिवाजीराजे बघ, संभाजीराजे बघ, आयुष्यात कितीतरी संकटे आली, पण पहाडासारखा पोलादी पुरुष आयुष्यात येणाऱ्या संकटापुढे आपली छाती काढून उभा राहिला. किती आईवडिलांनी आपल्या मुलांना संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला. किती आईवडिलांनी आपल्या मुलांना छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास सांगितला. आमच्या छत्रपती शिवाजी महाराज जगात असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याच्या दरबारात एकदाही एकही नृत्यांगना नाचलेली नाही. हा जगातला एकमेव राजा आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही माझ्या मराठ्यांच्या घरातली देवता आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेबांनी म्हणजे आमच्या मासाहेब जिजाऊंनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या या स्वराज्यातल्या घरातल्या माझ्या मायमाऊली सारखी आहे. तिला माझ्या या स्वराज्यामध्ये आदराचं स्थान आहे. पण त्याच महाराष्ट्रातल्या मराठी मावळ्यांनी शिवजयंतीच्या शिवपुरावरती डॉल्बी डीजे लावायला सुरू केली, त्यावरती गाणी लावायला सुरू केली. शीला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली. आणि आमच्या आया बहिणींची अब्रूची लक्तर या गावच्या वेशीवर टांगायला सुरू केली. अहो दादांनो, एक कवी मित्र एकेकाळी एके ठिकाणी म्हणतो की वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं, की वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं. आपल्याच अब्रूची लक्तर झाकण्यासाठीच मागावं लागतं. आवराज आया बहिणी कुणीच राहिली नाही तिथं नाती. शासन करणाऱ्या तलवारची इथं गंजून गेली इथे पाती. आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतं की वाईट वाटतं राज या जगात जगावं लागतं. छत्रपती शिवाजी, तुमच्यापैकी कोणतरी म्हणेल की मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं आहे, संभाजी महाराज व्हायचं आहे. आणि तुमच्यापैकी म्हणेल की कोणतरी मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं आहे, संभाजी महाराज व्हायचं आहे. त्यांच्यासाठी सांगतो, ज्याला ताईतली बाई कळाली तो मुक्ता आईचा ज्ञाना झाला. ताईतली बाई कळाली तो मुक्ता आईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शुभा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण स्त्रियांसाठीचा बघितला, पण आजच्या तरुण वर्गाला, आजच्या पुरुष वर्गाला स्त्रियांबद्दल किती आदर्श आहे? तुम्हीच सांगा. या स्त्रियांबद्दल या तरुण वर्गाला किती आदर्श आहेत? यात्रेमध्ये, गोंधळामध्ये स्त्रियांना नाचवलं जातं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण स्त्रियांसाठीचा इतिहास बघितला, पण आजच्या तरुण वर्गाला स्त्रियांबद्दल किती आदर्श आहे हे आपल्याला ह्या गोष्टीवरूनच आपल्याला कळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारी लोक आज आपल्याला पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारी लोक आपल्याला पाहायला मिळतील. जय शिवाजी म्हणलं की जय भवानी म्हणलं की जय शिवाजी म्हणायला लोक तयार आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात मिरवणारी लोक किती आहेत हा सर्वात मोठा चिंतनाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कधीतरी उलट करून बघा. शिवाजी नाव हे उलट केल्यानंतर नाव तयार होतं जीवाशी. सर्वसामान्य लोकांचं रक्षण व्हावं म्हणून जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळत आला त्याला शिवाजी म्हणायचं. शिवाजी नावातली काय ताकद आहे, शिवाजी नावातले काय आदर्श आहेत, शिवाजी महाराज नावातली काय ताकद आहे. माझ्या हिंदू बांधवांनो, कधी मच्छीदीवरती हिंदी गाणं ऐकलंय काय? मुहर्रमला त्यांची पोरं डॉल्बी डीजे समोर नाचतात काय? 25 डिसेंबरला नाताळला त्यांची पोरं डॉल्बी डीजे समोर नाचतात काय? मग आमच्याच महाराष्ट्रातली ही मराठी पोरं शिवजयंतीच्या शिवपुरावरती या स्वराज्याच्या देवता पुढं इतक्या बेधुंदपणे नाचतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दिलेले शिकवण विसरून जातात. ह्या कधी विसरून जातात हे आमचा मलाच कळत नाही. शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिम्मत नाही. शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिम्मत नाही, आणि आम्ही भगव्याशिवाय आम्हाला करमत नाही, आणि आम्ही शिवबा वाचून कोणासमोर झुकत नाही. आम्ही शिवबा वाचून कोणासमोर झुकत नाही. पण लक्षात ठेवा क्लिअर, आम्ही मराठी कधी रक्ताला बेईमान होत नसतो. खायचं प्यायचं झोपायचं, आडवालं की कापायचं बस. महाराजांच्या तलवारी पुढे नग नाचत नव्हता 7.5चा. महाराजांच्या तलवारी पुढे नग नाचत नव्हता 7.5चा. लढाईला जात असताना मवळा विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा, कारण तिला अभिमान होता या महाराष्ट्रातल्या मराठी मातीचा. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय जय.